उन्हाळा आला की घराघरात एकच सुगंध दरवळतो, तो म्हणजे चटपटीत आंबट तिखट कैरीच्या लोणच्याचा। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीचं, वर्षभर टिकणारं आणि जिभेची चव वाढवणारं चवदार कैरीचं लोणचं। काही खास टिप्स सहित अशी लोणच्याची रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील। मी माझ्या करी अँड राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। पहिल्या स्टेपमध्ये 1 किलो कैरी मी आणलेली आहे, त्याच्या फोडी करून आणलेल्या आहेत। कैरी घेताना नेहमी अगदी हिरवी कडक अशी कैरी घ्यायची आणि तिच्या फोडी करून घ्यायच्या। आता हिच्यामध्ये हे बघा, ही कोय असते, ही आपल्याला सगळी काढून टाकायची। ही त्याच्यामध्ये आली तर ही थोडी कडवट लागते, हिचं साल असतं हे कडवट लागतं, म्हणून आपल्याला ही कोय सगळी काढून टाकायची। हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या आधी ह्या कोयी ज्या आहेत त्या काढून घेते। दुसऱ्या स्टेप मध्ये बघूया। आता ह्याला आपल्याला मीठ आणि हळद लावून एक साधारण 4 तास आपण फडक्यामध्ये बांधून ठेवणार आहोत। त्याचं जे पाणी आहे कैरीचं ते सगळं निघून जाईल आणि त्याच्यानंतर आपण ते फॅन खाली पसरून ठेवायचे, त्याचं मॉइश्चर सगळं निघून जाईल। असं केल्यामुळे लोणचं जे आहे ते वर्षभर चांगलं टिकतं, त्यासाठी आपल्याला सगळं करायचंय। आता मी 1 किलो कैरीसाठी 200 ग्रॅम एवढं मीठ घालणार आहे, तर त्यातलं मी अर्ध मीठ मी आता इथे कैरीच्या फोडीनं लावून घेते। त्याच्यानंतर आपल्याला 40 ग्रॅम हळद घालायची, साधारण 4 चमचे हळद लागणार आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हळद अँटीसेप्टिक असल्यामुळे आपल्या लोणचं टिकायला चांगली मदत होते, म्हणून आपल्याला आधीच हळद आणि मिठामुळे सुद्धा मिठाचं प्रमाण जर आपलं व्यवस्थित झालं तर आपलं लोणचं खराब होत नाही। म्हणजे मीठ आणि हळद आपण आधी हे चोळून त्याला ठेवून द्यायचं। हे बघा, व्यवस्थित आता हळद आणि मीठ व्यवस्थित लागलेलं आहे। आता हे मी एका मलमलच्या कापडावरती काढून घेते। तिसऱ्या स्टेप मध्ये आता मी ही रोवळी घेतलेली आहे आणि तिच्यावरती आपण सुती कापड घालून घ्यायचंय आणि याच्यावर आता आपल्या ह्या फोडी आहेत ह्या सगळ्या घालून घ्यायच्या। त्यानंतर कैरीच्या फोडी याच्यावर घालायच्या। त्याला मीठ लावल्यामुळे त्याला पाणी सुटेल, आपण हे आता ह्याला बांधून ठेवूया। किंवा तुम्ही जर तुमच्याकडे जर डायरेक्ट ऊन मिळणार असेल तर उन्हामध्ये साधारण 1-1.5 तास आपण उन्हामध्ये वाळवायच्या आणि नंतर लगेच लोणचं करायला घ्यायचं। जर उन्हात ठेवू शकत नसणार तर आपण असं मीठ लावून फडक्यामध्ये बांधायचं, त्याचं पाणी काढून टाकायचं, नंतर 1-3-4 तास फॅन खाली फोडी वाळवून घ्यायच्या आणि लोणचं करायला घ्यायचं। आता फोडी आपल्याला अशाच ह्याच्यामध्ये बांधायच्या। सैलसर अशी गाठ घालायची आहे आणि आता हे एका भांड्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं। आता 2 तास हे मी असंच ठेवून दिलं होतं बांधून। आता बघा, आपण त्याचं खाली पाणी आलेलं असेल, तर एवढं पाणी त्याचं गळलेलं आहे, ते पाणी आपल्याला काढून टाकायचंय। आता याच्यानंतर आपण हे पोळी सगळ्या काढून घ्यायच्या। ते बघा, मी तुम्हाला आता दाखवते। आता ह्या कैऱ्या सगळ्याला आता पाणी सुटलेलं आहे, ओलसर झालेल्या आहे। आता ओलसर असल्यामुळे आपल्याला ह्या आता थोड्या सुकवून घ्यायच्या। आता ह्या मी परातीमध्ये घालून घेते आणि परातीमध्ये आपल्याला ह्या पसरवून एक साधारण 4 ते 5 तास फॅन खाली फोडी वाळवून घ्यायच्या। त्याचं जे वरती जो ओलसरपणा आहे तो सगळा त्याचा निघून जाईल आणि त्याच्यानंतर आपण हे लोणचं करायला वापरणार आहोत। आता 5व्या स्टेप्समध्ये आपण काय करणार आहोत, तर 5व्या स्टेपमध्ये आपल्याला बडीशेप, मेथी आणि मोहरीची डाळ घ्यायची आहे। मेथी घेतली 20 ग्रॅम, बडीशेप घेतली 40 ग्रॅम आणि मोहरीची डाळ घेतली 80 ग्रॅम। हे आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे। जर आपण चमच्याने मेजरमेंट घेणार असेल तर त्यासाठी 2 चमचे मेथी घ्यायचे, 4 चमचे बडीशेप घ्यायचे आणि 8 चमचे मोहरीची डाळ घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला मसाले घ्यायचे, तर त्यासाठी मी आपला घरगुती मसाला जो आपण रोज स्वयंपाकात वापरतो तो मसाला 40 ग्रॅम घेतलेला आहे। चमच्याने घेतला तर 4 चमचे आपल्याला हा मसाला लागेल। त्याच्यात काश्मीरी मिरची पावडर 4 चमचे 40 ग्रॅम आणि 1 चमचा हिंग, जर वजनात घेतलं तर 5 ग्रॅम हिंग घ्यायचे। आता आपल्याला टोटल 200 ग्रॅम मीठ घ्यायचे, त्यातलं आपण अगोदरच
ज्या फोडींना मीठ आणि हळद लावली त्यास आता अर्ध मीठ मी त्यावेळेस लावलेलं होतं, त्याच्यामुळे आता अर्ध मीठ मी आता घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मिरी 10 मिऱ्या आणि 10 लवंग घ्यायच्यात. आता 500 ml आपल्याला तेल लागणार आहे, म्हणजे अर्धा लिटर आपल्याला तेल वापरायचं आहे. आता सगळ्यात आधी आपण हे 3 इन्ग्रेडियंट्स म्हणजे बडीशेप, मेथी आणि मोहरीची डाळ हे आपण हलकेसे भाजून घेणार आहोत. आता स्टेप 6 तुम्ही बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे 3 प्रकार आहेत, मोहरीची डाळ, त्याच्यानंतर मेथी दाणे आणि बडीशेप, हे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे. खूप कलर चेंज होईपर्यंत भाजायचे नाहीयेत, हलकेसे भाजून घ्यायचे. हे भाजल्यामुळे ना आपण हे लोणचे जे करतो हे वर्षभर राहण्यासाठी आपण करतो, तर ते खराब व्हायला नको म्हणून आपण कुठलाही पदार्थ आहे तो हलकासा भाजून घ्यायचा. लोणचं जास्तीत जास्त दिवस चांगलं राहतं म्हणून हे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे. हे बघा, आता मोहरी आपले सगळे हे 3 पदार्थ चांगले गरम झालेले आहेत. हात लावून बघायचं, एकदम असं हाताला गरम लागलं की गॅस बंद करायचंय आणि आता हे काढून घ्यायचंय. ते काढून घेऊन थंड करायचंय. स्टेप 7 मध्ये कढईमध्ये आपल्याला जे आपण तेल घेतलंय लोणच्यामध्ये घालायसाठी, अर्धा लिटर आपण तेल घेतलंय, ते तेल आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून गरम करून घ्यायचंय. तेल चांगलं उकळून घ्यायचं आणि नंतर ते आपल्याला थंड करून वापरायचंय. तेल चांगलं गरम झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये 2 दाणे मोहरीचे घालू शकता. मोहरी तडतडली तर समजायचं तेल चांगलं उकळलेलं आहे, मग आपण गॅस बंद करू शकतो. आता हे तेल चांगलं गरम झालेलं आहे, मी गॅस बंद करते आणि हे तेल थंड करायला ठेवते. स्टेप 8 मध्ये तोपर्यंत आपण मोहरीची डाळ, मेथी आणि बडीशेप आता ही थंड झालेली आहे, ही मिक्सरवर जाडसर अशीच वाटून घेते. एकदम बारीक पावडर करायची नाही, थोडी भरड अशी वाटून घ्यायची. आपण हे आता सगळं आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचंय. हे बघा, आता हे 3 पदार्थ मी मिक्सरला भरड असे वाटून घेतलेत. हे फक्त आपलं खार मिळून येण्यासाठी आपल्याला हे थोडंसं मिक्सरवर फिरवून घ्यायचं असतं. स्टेप्स 9 मध्ये पाणी काढून नंतर आपण अशा परातीमध्ये पसरवून त्या आपण थोड्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत. त्याचं जे एक्स्ट्रा त्याच्यावरती जे मॉइश्चर होतं, म्हणजे जो अगदी ओलसर होत्या, ते आता कमी झालेले आहेत. हे बघा, मी असं हात फिरवून जरी बघितलं तरी जास्त हाताला ओलसरपणा लागत नाहीये. आणि आता मी त्याचं लोणचं करायला घेते. आता ह्याच्यावरती आपण सगळ्यात आधी सगळे मसाले घालून घेऊया. तेल थंड करत ठेवलेलंच आहे आपण. आता हे मोहरीची डाळ, बडीशेप आणि मेथी जी आपण आता मिक्सरवर पावडर करून घेतली ती याच्यामध्ये घालून घेऊया. त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाले घालायचे. घरगुती मसाला, काश्मीरी मिरची पावडर, मीठ, हिंग, लवंग आणि मिरे हे याच्यात सगळं घालायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. ही आता आपली झाली 8वी स्टेप. 8व्या स्टेपमध्ये आपण हे सगळे मसाले याच्यावर घालून घेतले आणि त्याला व्यवस्थित चोळून घेतले. तेल जोपर्यंत पूर्ण थंड होत नाही तोपर्यंत घालायचं नाही, कारण तेल जर तुम्ही थोडं कोमट जरी घातलं तर ते ह्या ज्या फोडी आहेत त्या मऊ होऊ शकतात. आपल्याला कडक फोडी हव्यात. लोणच्याच्या कडक फोडी शेवटपर्यंत राहायला पाहिजेत, तर खायला चांगल्या लागतात. म्हणून गरम तेल किंवा कोमट तेल नाही घालायचं, तेल पूर्ण थंड करून घ्यायचं, त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावर ते घालायचं. हे बघा, आता हा मसाला आपला सगळ्या फोडींना व्यवस्थित लावून झालेला आहे. आता थंड झालेलं तेल आपण ह्याच्यावर घालणार आहोत. चला, आता आपला मसाला लावून झालेला आहे फोडींना. आता आपल्याला लास्ट स्टेप आपल्याला करायची 10वी स्टेप, ती म्हणजे आपल्याला तेल याच्यामध्ये घालायचे. ते तेल आपण हे बघा कढईमध्ये मी गरम केलेलं होतं आणि आता ते थंड झालेलं आहे आणि थंड करूनच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. सगळ्या फोडींवर आपण हे तेल घालून घेऊया. हे बघा, आता सगळ्या फोडींवर आपलं तेल घालून झालेलं आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळा मसाला, तेल, फोडी सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. लोणच्याचं एक सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे त्याच्यामध्ये तेल व्यवस्थित यायला हवं. तेल जर तुमचं त्याच्यामध्ये व्यवस्थित पडलं ना तर लोणचं कधीच खराब होत नाही. अगदी 1 वर्ष 2 वर्ष आरामात टिकतं. तुम्हाला मी सगळ्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आज लोणचं सांगितलेलं आहे. ह्या स्टेपने जर तुम्ही लोणचं केलं तर लोणचं अगदी अप्रतिम होतं आणि
अगदी वर्षभर आरामात टिकतं. वर्षापेक्षा जास्ती राहिलं तरी सुद्धा ते खराब होत नाही. तर तुम्ही नक्की या पद्धतीने लोणचं करून बघा आणि त्या लोणच्याची चव घेऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हे बघा सगळं आता हे आपले फोडी आणि मसाला तेल सगळं आता व्यवस्थित एकजीव करून झालंय. आता लगेचच हे मी बरणीत भरून ठेवणार आहे. काचेची बरणी वापरा किंवा चिनी मातीची बरणी वापरा. अगदी प्लास्टिकच्या मध्ये भरलं तरी सुद्धा चालेल, पण काचेमध्ये भरणं जास्त चांगलं आहे. आपण ते वर्षभरासाठी ठेवतो तर शक्यतो चिनी मातीचं किंवा काचेची बरणी वापरायची. सगळं आपलं लोणचं एकजीव झालेलं आहे. मी आता हे बरणीमध्ये भरून ठेवते. आता बघा ही मी काचेची बरणी घेतलेली. ही बरणी आपल्याला स्वच्छ करून नंतर आपल्याला साधारण कमीत कमी अर्धा तास तरी आपण उन्हामध्ये ठेवायची. उन्हामध्ये चांगली गरम होऊन द्यायची आणि नंतर ते आपल्याला लोणचं भरायला वापरायची, म्हणजे ह्याच्यामध्ये लोणचं अजिबात खराब होत नाही. तर आता मी हे लोणचं आहे बरणीमध्ये भरून घेते. हे बघा आता ही माझी बरणी लोणच्याने भरून झालेली आहे. अगदी तुम्ही बघू शकता हे ते थोडंसं खाली असतानाच मी त्याच्यामध्ये एवढ्याच फोडी घातलेले आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे. त्या फोडींच्या वर साधारण बोटाचं एक पेर एवढं तेल यायला हवं. ह्याच्यामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही. तुम्ही अगदी वर्षभर ठेवलं तरी सुद्धा त्याला काहीच होत नाही. नंतर ही बरणी आपल्याला घट्ट झाकण लावून ठेवून द्यायचे. हे साधारण 8 ते 10 दिवस आपल्याला लोणच्याला हात लावायचा नाहीये. 8 ते 10 दिवस त्याला व्यवस्थित मुरायला लागणार आहे. त्याच्यानंतर त्याला आपण खायला घ्यायचं आहे आणि मग त्याला चव येईल. तुम्ही लगेच जर खायला घेतलं तर ते अजून सगळं व्यवस्थित मिक्स व्हायला थोडं त्याला टाईम जाईल. म्हणून 8 ते 10 दिवस त्याला रेस्ट द्यायची. त्याच्यानंतर आपण हे लोणचं खायला घेऊ शकतो. त्याच्यानंतर हे लोणचं पूर्ण कोरड्या चमच्यानी हातही ओला न घेताना व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लोणचं वापरायला सुरुवात करायची. आणि अधूनमधून 15 दिवसांनी 1 महिन्यानी लोणचं ढवळत राहायचं, ज्याच्यामुळे लोणचं खराब होणार नाही. जेव्हा आपण लोणचं खाण्यासाठी वापरतो तेव्हा रोजच्यासाठी एक छोट्या बरणीमध्ये लोणचं काढून ठेवायचं आणि त्यातलं लोणचं आपण रोजच्यासाठी वापरायचं. म्हणजे मोठी बरणी जी आहे ती नेहमी उघडली जाणार नाही. तिला ओले हात म्हणा किंवा ओला चमचा म्हणा त्याच्याला लागणार नाही, ज्याच्यामुळे आपलं लोणचं खराब होणार नाही. पण लागेल असं छोट्या बरणीमध्ये लोणचं काढून घ्यायचं. तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.